हा शिलालेख आहे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी जे क्रांतीचं व्यूहरचना केली त्याची माहिती या ठिकाणी इत्थंभूतपणे दिलेली आहे. इंग्रजांनी ही खूनगाठ बांधली होती की जर आपल्याला 1857चं युद्ध दाबायचं असेल तर सर्वात पहिले हे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांना जेरबंद करणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि आपण जो शिलालेख बघितला तिकडे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्या कालखंडामध्ये जवळजवळ 30 लाख सोन्याची नाणी, चांदीची नाणी ही इथल्या कानपूरच्या रहिवाशांकडून इंग्रजांनी घेतली आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या लोकांनी नानासाहेब पेशवेंना पकडण्यासाठी एक बक्षीस ठेवलं की जो कोणी त्यांना पकडण्यासाठी मदत करेल त्याला हे एवढेच, म्हणजे आजच्या काळामध्ये जवळजवळ 1 करोड रुपयापर्यंत आज जे पैसे, चांदीचा जो भाव आहे 2,60,000, त्याच्या हिशोबाने 1 करोड रुपयापर्यंतची बक्षीस ही त्यावेळेला ठेवली. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की नानासाहेब पेशवे हे ब्रिटिशांसाठी केवढा मोठा धोका होते हे त्यांच्या लक्षात आलं होतं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी आता बघा, आपण विचार करू शकतो की त्यांनी जी व्यूहरचना केली ती व्यूहरचना काय होती, तर संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला इंग्रजांच्या जेवढ्या छावण्या होत्या त्या सगळ्या भागांना आज कॅन्ट म्हणून संबोधलं जातं. जसं इथे कानपूर मथुरा कॅन्टोन्मेंट आहे, त्याच्यानंतर अयोध्या कॅन्टोन्मेंट आहे, कानपूर कॅन्टोन्मेंटसुद्धा आहे बहुधा. तर या सगळ्या ठिकाणी त्यांच्या छावण्या होत्या इंग्रजांच्या. आणि एकाच वेळेला भारतामध्ये जर का सर्व ब्रिटिशांच्या छावण्यांवर आक्रमण झालं आणि त्यांना त्याच्यातून उठण्याची सुद्धा संधी मिळाली नाही, तर एका दिवसामध्ये इंग्रजांची सर्व सत्ता ही भारतातून नष्ट होऊ शकते, अशी त्याच्यामागची भूमिका होती. तर या प्रकारे त्यांनी एक दिवस ठरवला होता, बहुधा 9 मे 1857, आणि त्या दिवशी संपूर्ण भारतामधल्या लोकांनी, जे पण क्रांतिकारक होते त्यांच्या नेतृत्वाखाली एक उठाव करून जिथे जिथे इंग्रज लोक होते, जसे छावणीमध्ये होते, त्याच्या व्यतिरिक्त ब्रिटिशांचे काही चर्च होते, जसं कानपूरमध्येही एक चर्च आहे इकडे, त्याच्यावर एकाच दिवशी सर्वांनी तुटून पडायचं आणि इंग्रजांची जी सत्ता होती भारतातली ती नष्ट करून टाकायची, समूळ नष्ट करून टाकायची, की जे पुन्हा परत कधी येऊ शकणार नाही तिकडे. तर अशी सगळी योजना बनवली, पण ती कार्यान्वित कशी करणार? आता एवढ्या लाखो करोडो लोकांपर्यंत त्या काळामध्ये जवळपास 30 ते 35 करोड जनसंख्या होती संपूर्ण भारताची. आणि हा जो व्यूहरचना त्यांनी केलेली ही फक्त उत्तर भारतामध्ये नव्हती, तर संपूर्ण भारतामध्ये होती. परंतु 1857 फक्त उत्तर भारतातच का लढलं गेलं ते आपण पुढे ह्याचं आकलन करूया. तर त्यांनी काय केलं होतं, त्यावेळेला एक दिवस ठरवला 9 मेचा, ज्या दिवशी रविवार होता 1857 9 मेला. आणि त्या दिवशी त्यांनी असं ठरवलं की एकाच दिवशी सगळ्या लोकांनी जर उठून इंग्रजांवर तुटून पडलं तर इंग्रजांना इथे पळता थोडी होईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळीच कल्पना शोधून काढली, ज्याची आज आपण कल्पनातीत आहे. की त्या काळामध्ये फोन नव्हते, त्या काळामध्ये मोबाईल नव्हते किंवा अशा काहीच बिनतारी यंत्रणा वगैरे काहीच नव्हतं. जी तार विभाग होता तो इंग्रजांच्या हातात होता, त्यामुळे त्याचा उपयोग करून अशा प्रकारे संदेश पोचवणं हे अशक्य होतं. त्यांनी काय केलं होतं की भारत हा उत्सवांचा देश आहे, उत्सवप्रधान. त्यावेळेला इकडे जवळच कानपूरला गंगेचा घाट आहे, गंगा तट, हे ब्रह्मावर्तसुद्धा इकडनं जवळजवळ 35 किलोमीटर. तर या ठिकाणी जेवढे क्रांतिकारक होते, त्यांचे अनुयायी होते, त्या सगळ्या लोकांनी एक उत्सव रूप दिलं. आणि त्यावेळेला त्यांनी कमळ आणि चपात्या असं एक चिन्ह बनवलं, की कमळ, एका हातात कमळ आणि त्याच्यामध्ये चपात्या ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारचं एक चिन्ह बनवून शपथ घेतली गंगेच्या तटावरती
की संपूर्ण भारतातून जे हे गोरे म्लेच्छ आक्रमक भारतावर आलेले होते ज्या ब्रिटिशांनी त्यावेळेला म्हणजे 1857च्या आधी संपूर्ण भारताला ख्रिस्ती बनवण्याची योजना आखली होती. आणि हे काय कुठला लपवण्यासारखी गोष्ट नाही, तर 23 जून 1813 मध्ये इंग्रजांची जी पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये त्या लोकांनी यावर चर्चा केली होती की संपूर्ण भारताला आपण ख्रिस्ती कसं बनवू शकतो. आणि त्याचीच कार्यवाही म्हणून त्यांनी 1857च्या आधी बहुसंख्य जेवढे पण त्यांच्या हातात प्रदेश होते त्या प्रदेशातल्या लोकांना ख्रिस्ती बनवण्याचा यथाशक्य प्रयत्न केला. आता त्यांनी काय, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि जे अनुयायी त्यांचे होते त्यांनी काय शपथ घेतली की ही सत्ता आम्ही नष्ट करू. आता ह्याची कार्यवाही कशी होणार, तर त्यांनी एक कुटुंब आहे, एक गाव आहे, त्यावेळेला गाव हे कुटुंब मानलं जायचं. तर एखाद्या गावामध्ये त्या गावातले लोक चपात्या बनवायचे टोपलीवर आणि त्या चपात्यांमध्ये वरती कमळं ठेवायचे, कमळाची फुलं, त्याची पूजा करायचे. आणि गावाचा जो सरपंच असायचा किंवा प्रमुख असायचा, कारण त्यावेळेला गावं हे एक असं आपण म्हणू शकतो एक आर्थिक केंद्र होतं की जिकडनं संपत्ती निर्माण व्हायची शेतीच्या रूपाने आणि अनेक वस्तूही बनवल्या जायच्या, लोखंड बनवलं जायचं, भरपूर काही गोष्टी, त्यामुळे ते समृद्ध होती गावं. तर गावाचा प्रमुख या टोपली आणि चपात्यांना घेऊन पुढच्या गावामध्ये जाणार आणि पुढच्या गावातले लोक हा संदेश जो आहे त्याच्याप्रमाणे त्या क्रांती उद्यात भाग घेणार असतील तर ते त्या चपात्या स्वीकारणार आणि त्या चपात्या अजून तिसऱ्या गावामध्ये पाठवणार. असं करता करता तिसऱ्यातून चौथ्या, चौथ्यातून पाचव्या, पाचव्यातून सहाव्या संपूर्ण भारतामध्ये, खास करून हा जो उत्तर भारत आहे ह्याच्यात हे जाळं इतक्या उत्कृष्टपणे विणलं गेलं की सर्व लोकांचं लक्ष 9 मे 1857वरती टिकलं होतं की या दिवशी एकाच वेळेला सगळ्यांनी उठाव करायचा आणि ब्रिटिशांना समाप्त करून टाकायचं, समूळ उच्चाटन करायचं, अशी ती योजना होती. आता त्या योजनेप्रमाणे सर्व काही चालू होतं, परंतु 1-1.5 महिना आधी संतापाच्या भरात म्हणा किंवा भावनेच्या ओघात म्हणा की त्यावेळेला जी इकडे छावणी होती, बराकपूरची छावणी, जी इकडे उत्तर भारतातच आहे, उत्तर प्रदेशातच आहे, त्या ठिकाणी गाईची चरबी लावलेली काडतुसं ही लोकांना म्हणजे सैनिकांना जबरदस्तीने ती काडतुसं स्वतःच्या दाताने तोडून बंदुकीमध्ये लोड करायला लावली जात होती. त्याच्यावर चिडून एक तरुण सैनिक होता, हिंदू सैनिक होता, मंगल पांडे, ज्यांनी त्याच्या ब्रिटिश जो वरिष्ठ होता त्याला गोळी घातली. आणि तो उठाव जो 1-1.5 महिन्यानंतर होणार होता, तो उठाव म्हणजे उठाव तर तेव्हा झाला नाही, परंतु त्या संतापाच्या ओघामध्ये ते सगळे सैनिक ज्या मंगल पांडेने जी गोळी घातली, ती गोळी घातल्याच्या नंतर ब्रिटिशांनी आज्ञा दिली की सर्व सैनिकांनी आपली हत्यारं ठेवावी. परंतु सैनिकांनी त्यांची आज्ञा न मानता मोठ्या संख्येने घोषणा देत ते गंगेच्या तीरावर गेले आणि इंग्रजांची जी वस्त्र त्यांच्या अंगावर होती, जे त्यांचे युनिफॉर्म होते मिलिटरीचे, ते काढून फेकून दिले. त्यांचे जे युनिफॉर्म म्हणजे त्यांचे जे काय पदकं लावलेली होती ब्रिटिशांनी दिलेली, ईस्ट इंडिया कंपनी आणि राणीचा क्रूस हा त्यांच्या डोक्यावर जी टोपी होती त्याच्यात, तो सगळा काढून फेकून दिला आणि गंगेमध्ये तटावर शपथ घेतली की आम्ही इंग्रजांना समाप्त करून टाकू. या सगळ्या घटनेमुळे इंग्रजांना कळेना की असं का झालं अचानकपणे. त्यांना कल्पना होती, पण ही कल्पना नव्हती की हे आपल्यावर उठाव करून आपल्या अंगाशी येणार आहे सगळं प्रकरण. इंग्रजांनी त्यावेळेला, इंग्रजांचा जो तेव्हाचा त्यांचा सेनापती होता, त्यांनी माघार घेतली आणि त्या बराकपूरच्या छावणीमध्ये सुरक्षित ठिकाणी जाऊन इंग्रज लपून बसले. जेव्हा रात्रीच्या वेळेला ब्रिटिशांच्या सैन्यातले गोरे
आणि हे जे छावणी सोडून शस्त्रासहित गेलेले जे क्रांतिकारक होते किंवा ब्रिटिशांचे भारतातले सैनिक होते, त्यांच्या पाठलागावर हे इंग्रजांचं सैन्य गेलं आणि तिथे बराच गोळागोळी झाली. असंख्य इंग्रज मारले गेले त्याच्यात. भारतातले जे भारतीय सैनिक होते ब्रिटिशांच्या सैन्यात, स्वतंत्र सैनिक, तेही मारले गेले. परंतु इंग्रजांची संख्या कमी असल्यामुळे त्यांची मनुष्यहानी जास्त झाली आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की आत्ता आपल्याला इकडे ह्यांच्यासमोर तर आपलं टिकावं लागू शकत नाही, म्हणून त्यांनी माघार घेतली. आणि अचानकपणे ह्या घटनेनंतर आसपासच्या आणि सुदूरपर्यंत पसरलेल्या गावांमध्ये अचानकपणे इंग्रजांवरती उठाव होऊ लागले. त्यांचे चर्च जे होते, इथे उत्तर भारतामध्येच कानपूरपासून एक जागा आहे की ज्या ठिकाणी रविवारच्या दिवशी तिथे चर्च होतं, तिथे गोळीबार करण्यात आला आणि इंग्रजांना ठार केलं. कारण इंग्रज हे त्यावेळेला, आता तर इंग्लंडमध्ये ख्रिस्ती जे मजहब आहे त्याचा तेवढी छाप राहिलेली नाही आहे, पण त्यावेळेला जवळजवळ इंग्लंडमध्ये 100% सगळे ख्रिश्चन होते आणि त्यांना रविवारी चर्चमध्ये जाणं हे बंधनकारक होतं. त्याच्यामुळे बहुसंख्य इंग्रज हे त्यावेळेला चर्चमध्ये मिळायचे. मग इंग्रजांच्या वर आक्रमण, मग त्यांनी चर्चवर आक्रमण केलं. त्यावेळेला अनेक इंग्रजांना त्यांनी झोडून काढलं, मारलं. आणि अशा प्रकारे हा जो उठावाचं जे मूळ केंद्र होतं 1857चं, त्याचा आरंभ 1.5 महिना आधी झाला आणि तिथे घोटाळा झाला. कारण हा जो कालखंड होता, ह्या 1.5 महिन्याच्या कालखंडात आसपासच्या अनेक गावांमध्ये असा घोटाळा झाला किंवा असा गैरसमज पसरला की 1 महिन्यापूर्वी जी शपथ घेतली आपण, चपात्यांची शपथ, आणि जो उठाव करायचा आहे तो आत्ता आपण लवकर उठाव झाला, असा काहींचा गैरसमज झाला. आणि त्या लोकांनी ब्रिटिशांची जे पण सैन्याधिकारी होते, त्यांची जिथे वसाहत होती त्याच्यावर आक्रमणं केली. आणि या व्यतिरिक्त काही गावांमध्ये असा समज झाला की हा जो उठाव आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष देऊन ठरलेल्या दिवशीच आपण आपलं काम सुरू करायचं, आपलं युद्धाला आरंभ करायचा. हा जो काय घाळमेळ झाला त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांना 1.5 महिना आधी ह्या ज्या घटना घडल्या, ज्यामुळे इंग्रजांना ह्या उठावाची शंका आली आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्याचा शोध आरंभ केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की जो उठाव आपल्याला आता दिसतो आहे याच्यापेक्षा कितीतरी पट मोठा उठाव ह्याची योजना आखली गेलेली आहे. आणि जी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे, झाशीची राणी, ह्या सगळ्या लोक त्याच्यामध्ये सहभागी होते, हे त्यांना नंतर लक्षात आलं. पण त्यांनी हा जो 1.5 महिन्याचा कालखंड त्यांना मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या सैन्याची बांधणी केली. नवीन गोरं सैन्य बर्मावरून मागवलं, बंगालमधून मागवलं. आणि हा जो त्यांना उत्संत मिळाली त्याच्यामुळे इंग्रजांची सत्तेला एक प्रकारची संजीवनी मिळाली भारतामध्ये. आता ब्रिटिशांची सत्ता ही 1857ला समाप्त झाली असती, त्याच्यावर शेवटची वीट चढवली गेली असती. याच्यातून आपण एक बोध घेतला पाहिजे की जो आपला नेता, जो आपला सेनापती योजना आखतो, त्या योजनेला जर का आपण बागल दिला आणि आपलं डोकं घालायला गेलो तर हातात आलेला विजय असतो त्याचं रूपांतर पराजयामध्ये होतं. हा धडा आपण सगळ्यांनी घेणं आज खूप गरजेचं आहे. कारण हे इतिहासाचं सार आहे जे 1857च्या स्वातंत्र्य युद्धाने आपल्याला शिकवलेलं आहे. तर आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कळवा. कॉमेंटमध्ये आपली मतं व्यक्त करू शकता. मी आपली सर्व लिहिलेल्या कॉमेंट्स वाचतो. तर आपण हा आजचा भाग बघितला त्यासाठी धन्यवाद. आणि आपलं चॅनल आहे, ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना कळवा. धन्यवाद. जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम.